नमस्कार, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी। CITUच्या कामगारांनी संपन्न झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घातलेला होता आणि त्याचं कारण म्हणजे 26-27 जुलै 2023 रोजी नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती। 190 मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि त्या सर्व पूरग्रस्तांना अनुदान स्वरूपात मदत मिळावी म्हणून CITUच्या झेंड्याखाली नांदेड शहरामध्ये तहसील कार्यालय, मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्तापर्यंत 25 वेगवेगळे आंदोलनं केलेले आहेत। 135 दिवस सामूहिक बेमुदत धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण केलेले आहे आणि त्यानंतर प्रशासनानं 10,000 रुपये प्रत्येकी मंजूर केले होते, परंतु त्यापैकी खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही। ज्या लोकांना लाभ मिळाला नाही, जे लोक पात्र आहेत आणि त्या पात्र लोकांना जाणीवपूर्वक प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने डावलले आहे आणि मंजूर झालेली पात्र यादी जी आहे त्या यादीतील लोकांना तातडीने अनुदान देण्यात यावं ही मागणी आम्ही घेऊन लेखाशीर्ष जे बंद केलेलं आहे ते सुरू करावा म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली होती। राज्य शासनाला देखील विनंती केली होती आणि जर पैसे आमचे वर्ग झाले नाहीत तर पूरग्रस्तांच्या वतीनं होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता। त्याची दखल घेतली नाही। परिणामी 75% मतदान होण्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाला म्हणजे नामुष्की स्वीकारण्याची वेळ आली, त्यांची पिछाड झाली आणि 59 ते 60% मतदान नांदेड मतदारसंघामध्ये झालेलं आहे। परिणामी CITUनं आम्ही जे दावा केला होता तो सत्य ठरलेला आहे, आमचा अंदाज अचूक ठरलेला आहे आणि पात्र नैसर्गिक आपत्तीचे पैसे साधारणतः 4-8 दिवसात वर्ग होणं अपेक्षित असतं, परंतु नांदेड शहरातील काही विद्यमान लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळं आमच्या गोरगरीब अनुसूचित जातीच्या विशेषतः लोकांचे पैसे वर्ग झालेले नाहीत आणि ती यादी प्रलंबित आहे तहसील कार्यालयामध्ये। येत्या 6 तारखेपर्यंत मेच्या पैसे वर्ग झाले नाही तर 6 मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही पुनश्च बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहोत, असा इशारा आजच आम्ही लेखी स्वरूपात महाराष्ट्राचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिकेचे आयुक्त आणि तहसीलदार नांदेड यांना दिलेला आहे। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद। जय भीम, लाल सलाम।